नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। आज आहे श्रावणी सोमवार 2। तर आम्ही आज चाललो जुना शेवा इथे चाललो। तिथे पारंपरिक असा मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तिथे आम्ही जातो दरवर्षी। तर यावर्षी पण आम्ही चाललो तिथे। तर माझ्यासोबत माझी फॅमिली वगैरे आहे, तर चला जाऊया। अर्ध्या त्या गाडीत आहेत, त्या उतरले। गौरवला सांगा बोलायला। इथं मंदिराचं जीर्णोद्धार चालू आहे। हा मंदिर पहिले जुना इथे मंदिर होता, तो तोडून आता नवीन बांधकाम चालू आहे या मंदिराचं। कधी होईल काही सांगता येत नाही। आणि हा आहे जुना शेवा, जो 35 ते 40 वर्ष झाले असतील। ते कधीच गाव असं उठवून शिफ्ट केलं आहे, म्हणजे दुसरीकडे। आणि तेव्हापासून इथे काहीच नाही, फक्त एक हा मंदिर आहे, तो जसा आहे तसा होता। तो आता फक्त तोडून नवीन बांधण्यात आलं आहे। आणि हा गाभारा आहे, तिथे ती शिवलिंग आहे, तिथे सर्व दर्शनाला जातात। आणि बघू शकता तुम्ही किती आता लाईन लागली। आता संध्याकाळी आम्ही आलो तरी एवढी गर्दी म्हणजे आहे। सकाळी तर भरपूर गर्दी असते। आणि इथे आम्ही आता दर्शन घेत आहोत सर्व। किती उंच होता तो पडे, 2 पत्रा त्याच्या खाली पाईपच्या खाली प्लावूड, म्हणजे खाली आगात काय होऊ नये। व्हिडिओ बरोबर तो तिथून काय जा दिसतंय, आज जा तो काय करतोय? चल मी येते, मला फोटो काढला, मला टाकलं नाही भेटत नाही त्यांना रमजान डान्सची फोटो काढली दुधाचं लागलं। जाते आई ना पटकन एक फोटो काढ। थांबा, एक फोटो काढायचा आहे। बाहेर जा तू, पटकन जा। थांबा जरासं। मागण्या वगैरे मोबाईल कंचे थोडं एका साईडला म्हणता तुम्ही एका साईडला सरका, डावीकडे वा तुम्ही, डावीकडे सरका चला पुढे वा पुढे। आता महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही शांतेश्वरी आईचं जे जुनं मंदिर आहे तिथे जाऊन तिथे आईचं दर्शन घेतो। तो मंदिर देखील त्यांनी नवीन बनवलेला आहे। आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा निसर्गरम्य असा वातावरण आहे। आणि त्या वातावरणात हे असे मंदिर आहेत। आणि हे बघा जुने घर पहिले। नमस्कार नमस्कार। आपण कुठे आलो ना आता? देवीच्या मंदिरात, मंदिरात मंदिरात कुठं?
शांतेश्वरीचे मंदिरात. पहिले इथं होती, नंतर मग तुमचे नवीन शेवायला नेली ना? आता तिथं गेली ना. स्थान मात्र आहे तेच आहे. हा, एकदम मस्त असं मंदिर आहे आणि सगळीकडे बघा तुम्ही हिरवल किती. पहिला जुना शेवा होता. याच्या वरती शाला होती. शाला, शालेच्या पाठीमागं घर होता आमचा. इथं आमची मंदिरामध्ये तिसरीची शाला भरायची. मस्त ना? हो. शाला भरायची. बाजूच्या पायऱ्या कधी लांब होत्या असं उंच ना. बाजूला इथं आम्ही मुलं सगळी बसायचो. याला जर माहिती असतील. मला नाही माहित. मला नाही माहित. तुला थोडा माहिती असतील. तू किती वर्षाचा? 5 वर्षाचा असतील. पाय पडलास? देईचा नाव जेव्हा काय जे दुकानी देईचा नाव जेव्हा डोंगरात जाव काय जाव. शांतेश्वरी माते की जय. किती भारी काय व्ह्यू आहे. शांतेश्वरी माते की जय. शांतेश्वरी माते की जय. शांतेश्वरी माते की जय. गाय त्यांचे फोटोच खपत नाही. तर गाईज काय बोला? काय नाही, मस्त वाटला हे. तुम्हाला कसं वाटला? छान, एकदम भारी. चला दाखव ना गार्डन वगैरे कसा येतो. आणि इथं तला बनवलाय सगळे. हा, कमला दीपक दीपक कमला आहेत बघ. गाईज त्याच्यानं कमला आहेत, कल्या 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 आहेत. आणि आता आम्ही घरी चाललोय. मस्त वाटलं, एकदम भारी, प्रसन्न वाटलं. तर आता आम्ही चाललो, निघालो घरी जायला. खूप छान असा अनुभव आला. मंदिर कसं वाटलं? एक नंबर ना. कसलं वातावरण आहे, एक नंबर. इकडे बघू शकता, तेल पाणी
इथून एक असा व्ह्यू पॉइंट केलेला इथे. तुझ्या उभच उपास आहे ना जेवणाची गोष्ट. इथे हा व्ह्यू पॉइंट आहे ना, तिथून हा खाली असा नजारा दिसतोय JNPT मधला. खूप सारे असे म्हणजे गार्डन सारखे आहेत आणि रस्ते पण बघू शकता. तिथे डोंगर आणि पाणी वगैरे हे समुद्र एकच नंबर. पक्षी बसवलं इथे मी थोडी रील्स वगैरे काढल्या. हा झाड एकदम आयकॉनिक झालेला आहे कारण प्रत्येक जोडप्याने इथं आता फोटो काढलेले आहेत आणि बघा इथं चाललंय अजून फोटोशूट चालू आहे. रोहितचं काय चाललंय काय माहिती नाही, गवत बघते वाटतं. आणि बघू शकता इथं इथे थोडी रेस्ट करायला बसलो होतो आणि थोड्या गप्पा टप्पा वगैरे झाल्या आणि मग निघालो. आता आम्ही घरी जायला निघालोत आणि तुम्ही बघू शकता रस्ता एकदम खाली खाली आहे आणि मस्त एकदम वाटते. संध्याकाळचं वातावरण आहे त्यामुळे एकदम एकदम ऑसम वाटत होता आणि म्हणजे असं ऊन वगैरे नव्हता, पाऊस पण नव्हता, एकदम व्यवस्थित असं वातावरण होता. इथे घरी आलो, जेवण वगैरे बनवलं मी आणि आज जेवणामध्ये बघा असं जेवण होता आणि त्यांना म्हणजे फॅमिलीला माझ्या वाढलं जेवण, मी पण जेवली आणि मग झालं आजचा दिवस पूर्ण. तर हा माझा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.